नमस्कार, मी प्रथमेश आणि स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे, काही थोड्या दिवसांमध्ये ही कर्जमाफी होऊन जाईल. त्याचबरोबर शेतकरी कर्जमाफीबद्दल भरपूर साऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं जात होतं, की म्हणजे अशा फेक न्यूज देखील तुमच्यापर्यंत पोहोचत होत्या, की शेतकरी कर्जमाफी ही जी आहे ती येत्या 10 दिवसांमध्ये होऊन जाईल. बर्णे साहेबांनी देखील घोषणा केली होती, की शेतकरी कर्जमाफी येत्या 10 दिवसांमध्ये शेतकऱ्याचा कर्ज किंवा शेतकऱ्याचा सातबारा मोकळा केला जाईल, असं झालेलं नाहीये. तर बघा, महाराष्ट्र शासनाने कालच्या 2 दिवसांमध्ये झालेली बैठक आहे, त्यामध्ये देखील सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे, शेतकरी कर्जमाफीसाठी ज्या बाकीच्या ज्या योजना आहेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतलं असेल ते कोणत्याही बँक पतसंस्था असो अथवा कोणतेही लोन असो, घेतलेले शेतकरी पिकासाठी जे लोन घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार आहे, असे देखील सांगितले आहे. परंतु जे शेतकरी रेग्युलर आहेत ह्यांना देखील असं सांगितलं आहे, की तुम्हाला 50,000 रुपये इतका लाभ दिला जाईल. तर ह्यामध्ये एक गोष्ट सांगतो, अधिकृत घोषणा जी आहे ती लवकर करण्यात येणार नाही, असं देखील सांगितलं आहे. कारण की विधान परिषदेची निवडणूक आहे, ती झाल्याच्या नंतर तुम्हाला लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफीबद्दल अपडेट किंवा जाहीर देखील होईल. शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार असं देखील सांगितलं जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी निकष सर्वच तयार आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबद्दल ज्या बँकेतून लोन घेतलं होतं अथवा ज्या पतसंस्थेतून तुम्ही लोन घेतलं होतं, शेतकरी कर्ज जे असेल किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेच्या अंतर्गत देखील तुम्ही कर्ज घेत असेल तर त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार असून जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये इतके अनुदान दिले जाणार असून सरकारने देखील मागील 2 दिवसांमध्ये देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, की शेतकरी कर्जमाफी होणार असून महाराष्ट्राचे लाडके रोहितदादा पवार यांनी देखील अमरण उपोषण केलं होतं, की शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं पाहिजे, सर्रास शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्जमाफ झालं पाहिजे. तर ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे, की जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये इतके दिले जाणार आहेत. जे थकीत आहेत त्यांना मागचे 1.5 लाख रुपये शेतकरी कर्जमाफ झाली होती. त्याचबरोबर असे अजून 50,000 रुपये असे 2 लाख रुपये इतके पकडण्यात येणार होते. परंतु असं होणार नाहीये, की जे रोहितदादा पवार यांनी अमरण उपोषण केलं होतं ते दिलासादायक आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरलेलं आहे. ह्यामध्ये काय होणार आहे तर बघा, जे 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ रेग्युलर शेतकऱ्यांना म्हणजे जे थकीत शेतकरी त्यांना तर होणारच आहे, परंतु जे शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना 50,000 रुपये मिळणार असून 1.5 लाख मागच्या 3 वर्षांमध्ये कर्जमाफी झालेली असता आताचे जे शेतकरी त्यांना 1.5 लाख आणि हे 50,000 असे 2 लाख रुपये न होता जे थकीत शेतकरी आहेत त्यांना 2 लाख रुपये इतके शेतकरी कर्जमाफीतून होणार आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो, लवकरात लवकर आवश्यक कागदपत्र देखील मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. पुढील देखील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते आहेत ते तयार ठेवून शेतकरी कर्जमाफी किंवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या बाकीच्या ज्या योजना आहेत, ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्ही शेतकरी पिकांसाठी लोन घेतलं आहे किंवा कर्ज घेतलं आहे, ते लवकरात लवकर तुमचे सातबारा कोरा करून दिला जाईल. शेतकरी कर्जमाफी लवकरच होणार आहे. तर हीच आहे गुड न्यूज. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून आपल्या डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. धन्यवाद.